बदलापुरात उत्कर्ष एक सामाजिक जाणीव अंतर्गत आज विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा केला जातोय। शैक्षणिक वर्षाचा खरं तर हा सोहळा बदलापूर शहरात बदलापूर पूर्व परिसरात पार पडतोय। खरं तर जे सिंगल पॅरेंट्स आहेत किंवा ज्यांना आई वडील नाहीयेत त्या विद्यार्थ्यांचं पालन पोषण खरं तर या ठिकाणी केलं जातं। जर तुम्हाला त्यांना मदत करायची असेल तर तुम्ही संपर्क करू शकता। बदलापूर पूर्व परिसरात तलाठी कार्यालय जे आहे त्याच्या लगतच उत्कर्ष हे या मुलांचं राहण्याचं ठिकाण आहे। तुम्हाला एखादा वाढदिवस साजरा करायचा असेल, छोटा मोठा कार्यक्रम करायचा असेल, तुम्हाला दान करायचं असेल काय तर तुम्ही त्या विद्यार्थ्यांना नक्की करू शकता। खरं तर आज विद्यार्थ्यांचा हा सोहळा पार पडतोय। या कार्यक्रमासंदर्भात खरं तर आपण अधिक माहिती घेणार आहोत की नेमकं हे कसं एकंदरीत चालतं, काय सांगाल, संपूर्ण किती विद्यार्थी आहेत? मॅडम, साधारणतः हा उत्कर्ष एक सामाजिक जाणीव फाउंडेशनचा हा जो प्रकल्प आहे हा 1919 पासून आम्ही राबवित आहोत आणि जवळजवळ यावर्षी या ठिकाणी 21 विद्यार्थी आहेत ज्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे। समाजातील दुर्बल घटक आहेत किंवा सिंगल पॅरेंट आहेत, एकल पालक असलेले विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी आमच्या संस्थेमार्फत उचलली जाते। तरीच आमच्या संस्थेमार्फत फक्त या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक जबाबदारीच उचलली जात नाही तर अनेक इतर प्रकल्प जे आहेत जसे आदिवासी पाड्यांमध्ये सायकल वाटप, दिवाळीच्या फराळ, नवीन कपडे वाटप असे विविध कार्यक्रम उपक्रम आमच्या संस्थेतर्फे राबविले जातात। आणि एकंदरीत एखाद्याला कार्यक्रम वगैरे करायचा असेल किंवा तुमच्याशी तर हा आमचा जो प्रकल्प आहे हा संपूर्ण लोकसहभागातून चालत असतो। त्यामुळे आम्ही बदलापूरच्या नागरिकांना आवाहन करतो की आपण एकदा येऊन आमच्या उत्कर्षालय या आश्रमाला भेट द्यावी आणि आपल्या मुलांची वाढदिवस किंवा काही इतर कार्यक्रम समारंभ असतील, अॅनिव्हर्सरी असतील ते आमच्या उत्कर्षालयात येऊन साजरे करू शकतात। त्याचबरोबर एका दिवसाची पालकत्वाची योजना आमच्याकडे असते। एका दिवसाचं पालकत्व ते स्वीकारून आम्हाला थोडी मदत करू शकतात, त्यामार्फत त्यांची मदत आम्हाला होऊ शकते। आज विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा पार पडला, काय कॉन्सेप्ट आहे? हे जे विद्यार्थी आहेत हे नवीन विद्यार्थी यांचं आगमन या ठिकाणी होतं आणि या आगमनाचं एक सोहळा निर्माण होतो। आज नगरपालिका किंवा नगर परिषदेच्या शाळांमध्ये जातो की प्रवेशोत्सव सुद्धा साजरा केला जातो। त्याचप्रमाणे आमची संस्था सुद्धा या नवीन विद्यार्थ्यांचा एक प्रवेशोत्सव त्यांना शालेय किट देऊन शालेय किट वाटप करून त्यांचा प्रवेश करून घेत असतो। दिलेल्या माहिती संदर्भात तर तुम्हाला सहकार्य करायचं असेल तर तुम्ही नक्की सहकार्य करू शकता। खरं तर हे आज अनेक मान्यवरांची उपस्थिती आहे। स्थानिक नगरसेविका आहेत ज्योती दारवील, तसेच हे जी मुलं तुम्हाला पाहायला मिळतात त्या मुलांसाठी खरं तर हा सोहळा आहे आणि एकंदरीत ही मुलं जी आहेत ती आदर्श शाळेमध्ये शिकतात। अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या शाळेमध्ये या ठिकाणी शिक्षण घेताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे जर तुम्हाला सहकार्य करायचं असेल या मुलांना तर तुम्ही सुद्धा नक्की सहकार्य करू शकता। कॅप्शनमध्ये आम्ही त्यांचा नंबर सुद्धा मेन्शन करतो। व्हिडिओ जर्नलिस्ट साई काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर।